नमस्कार मित्रांनो, जय हिंद. आता बघा, अजय कुंभार कॉप्स या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आता आपला उपक्रम आहे टार्गेट सिरीज. टार्गेट सिरीज म्हणजे काय? दररोज गणितचे 10 प्रश्न असतात. तर आज आपण घेणार आहोत मित्रांनो जीकेचे 10 प्रश्न. आता जीकेचे 10 प्रश्नासोबत आपण इतरही अवांतरण शिकणार आहे जीकेचं. तर बघा मित्रांनो, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कुठले आहे? आता मित्रांनो काय विचारलंय, भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कुठलं? तर उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो ऐकून घ्या. आता ह्याच्यावरून दुसरा प्रश्न काय बनतो मित्रांनो, की बाबा क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य कुठलं आहे? तर क्षेत्रफळाने राजस्थान. कुठलं? राजस्थान हे राज्य आहे. कशाने? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश आहे. चला आता पुढं नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. आता बघा काय म्हणते, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही? आता बघा अगोदर महत्वाचा मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर नर्मदा नदी. कुठला आहे? नर्मदा. आता बाकीच्या नद्या यांच्याविषयी थोडी आपण माहिती घेऊया. आता गोदावरी ही नदी ही पूर्व वाहिनी नदी मित्रांनो. कुठली वाहिनी? पूर्व वाहिनी. ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत त्या नद्या सर्व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आता ब्रह्मपुत्रा ही सुद्धा पूर्व वाहिनी आहे आणि ही नदी मित्रांनो बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ही सुद्धा मिळते. प्रश्न विचारलाय, शेवटपर्यंत वाचायचा आहे प्रश्न. तुम्ही शेवटपर्यंत प्रश्न नाही वाचला की तुमचा प्रश्न चुकलाच बघा. आता बघा हे पहा, गंगा नदी ही सुद्धा कसली? पूर्व वाहिनी नदी आहे, कारण की ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आता हे अशा प्रकारे. आणि नर्मदा नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणून ही नदी कसली नदी आहे बाबांनो? पश्चिम वाहिनी आहे. पश्चिम वाहिनी नदी आहे. ज्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात त्याला पूर्व वाहिनी नद्या म्हणतात आणि ज्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्याला पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. आणि मित्रांनो ही अवांतर माहिती तुम्ही लिहून घेत जावा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? मित्रांनो काय म्हणते बघा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? आता आफ्रिका खंडातील नाही हा ऑप्शन क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर आहे, बल्गेरिया. आता बघा मित्रांनो बाकीचे देश आहेत ते आफ्रिका खंडात मध्ये आहेत. आता जाता जाता तुम्हाला जगाचा नकाशाविषयी थोडी माहिती देईल. चला नेक्स्ट क्वेश्चन. सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण काय मित्रांनो सांगा बर? तर याचे कारण आहे प्रकाशाचे अपवर्तन. मित्रांनो काय प्रश्नाचं उत्तर आहे ह्याच्या? ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचे अपवर्तन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. ताऱ्याचे लुकलुकणे याचे कारण काय? आता बघा पहिला ऑप्शन, ताऱ्यामध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट, ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडळातील अवशेषण, ताऱ्याची गती. आता बघा ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतात 1953 साली भाषावर प्रांत रचना आयोग नेमण्यात आला होता, बरोबर आहे? त्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे फाजल अली. मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी झालेली आहे, माहिती असावी. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि उपराजधानी नागपूर. हे लक्षात ठेवा. भारताची आर्थिक राजधानी
तर मित्रांनो आर्थिक राजधानी मुंबई आहे. कुठली आहे? मुंबई आहे. आणि भारताची राजधानी दिल्ली आहे. भारताची राजधानी काय? दिल्ली आहे. आणि भारतामध्ये एकूण 28 राज्य तसेच 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. मित्रांनो भारतातील राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. अजय कुंभार कॉप्स या युट्यूब चॅनलला जाऊन भेट द्या आणि तुम्ही व्हिडिओची माहिती घ्या किंवा व्हिडिओ बघा. चला पुढचा प्रश्न बघा. 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आता भारतात आता ज्या वेळेस कुठला कायदा आला? 1861च्या कायद्यानुसार भारतात 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. कुठलं? मुंबई उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि कलकत्ता उच्च न्यायालय. मित्रांनो ही मद्रास आहे ते आताच चेन्नई आहे. कुठलं आहे मित्रांनो? चेन्नई आहे. लक्षात असू द्या, मद्रासलाच चेन्नई असे म्हटले जाते. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती किंवा नियुक्ती करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे 4 राजकुमारी अमृत कौर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. आता महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते मित्रांनो? तर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. कुठली बाबांनो? सामाजिक न्याय दिन. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता अशा प्रकारे प्रश्न झालेले. आता तुमच्यासाठी एक 10वा प्रश्न मित्रांनो देतो, ते लिहून घ्या आणि कमेंट मध्ये त्याचं उत्तर द्या. आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? ऑप्शन कमेंट मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक करा. आपला दररोज व्हिडिओ सकाळी 8 वाजता बरोबर अपलोड होतो. तर मित्रांनो जाऊन ह्या प्रश्नाची तयारी करा. जय हिंद मित्रांनो, भेटू आपण पुढील व्हिडिओ मध्ये. नमस्कार.